नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आता आपण बनवणार आहे मुट्यांच्या खेकड्यांचा रस्सा। तर त्याच्यासाठी मी सामान घेतलेलं आहे वाटणाचं, ओलं खोबरं घेतलेलं आहे, इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे, 2 कांदे घेतले आहे मीडियम साईजचे, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि अद्रक मी नंतर वाटणात घेणार आहे। आता हे सगळं वाटण मी भाजून घेणार आहे। चला तर तुम्हाला मी खेकडे दाखवते मोठे। चला तर आता मी दाखवते तुम्हाला। मी ते सगळं भाजून घेतलेलं आहे। कांदा भाजून घेतला आहे, लसूण भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये धणे टाकलेले आहे, ओलं खोबरं सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली आहे आणि अद्रक थोडा घेतलेला आहे। मिक्सरमध्ये वाटून घेऊया। चला तर मी मध्ये टाकते। चला तर मंडळी, मी आता खेकडे फोडून घेतलेले आहे, आंगडे वेगळे केलेले आहे, नांगी वेगळे केलेले आहे, आंगडे वेगळे केले आहे, पोटगळ वेगळे केले आहे। आता आपण नांगी मिक्सरला वाटून घेऊ, त्याचा रस काढू। चला तर मंडळी, आपण हे बारीक नांगी आहेत ना ते मिक्सरला वाटून त्याचं ज्यूस करून घेऊ, ठीक आहे। मी पिसून चला तर मंडळी, आता मी हे पिसून घेतलेलं आहे। आता ते जाळीमध्ये काढून त्याचा आपण ज्यूस काढून घेऊ। इथे मी भांडा घेतलेला आहे, त्याच्यावर मी जाळी ठेवते आणि असा ज्यूस टाकून घेते, चांगलं हलवून घेऊ। पाणी तुम्हाला जसं रस्सा पाहिजे त्याच्यानुसार ॲड करा। ह्याच्यामध्येच जास्तही पातळ नाही करायचं, जास्त घट्ट नाही करायचं, मीडियम करायचं आपल्याला रस्सा। पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये, मला जेवढा रस्सा पाहिजे मी तेवढं पाणी टाकून घेते। चला तर मंडळी, हे बघा जाळीमध्ये मी ते टाकलेलं आहे ना नांग्याचा रस्सा, त्याचं हे पाणी काढून घेतलेलं आहे। माझा बाबू जेवायची वाट बघत आहे फ्रीजवर बसून। इथे मी 2 कांदे कापून घेतलेले आहे, 2 टोमॅटो कापून घेतलेले आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे फोडणी द्यायला। आता मी खेकड्याला फोडणी द्यायला घेतलेले आहे, त्यासाठी मी टोप घेतला इथे मोठावाला। त्याच्यामध्ये आपल्याला 4 चम्मच तेल टाकायचं, कारण की नॉनव्हेज म्हटलं की तेल जरा जास्त असेल तर चांगलं लागतं। तेल चांगलं टाकून घ्यायचं। आता मंडळी, कांदा आपला ब्राऊन झालेला आहे, त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून देते बारीक केलेले, चांगलं हलवून घ्यायचं। चांगलं हलवून घेतलं टोमॅटो तेलात, मग आपल्याला पोळीचा भाग टाकायचा खेकड्यांचा, टाकून घेतलेला।
पोटगळीचा भाग आणि नांग्या मी टाकून घेते. आंगडे हे आपल्याला पोटगळीचा भाग आणि हे आंगडे आणि तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेते 10 मिनिटं. चांगलं वाफून घ्यायचं आहे म्हणजे जो वाफ वगैरे असतो तो निघून जातो खेकड्यांचा आणि टेस्ट पण चांगली असते. त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. मी ते ताट ठेवून घेते. 10 मिनिटासाठी त्याला वाफवायचं. चला तर मंडळी आपण आता खेकडा बघू म्हणजे वाफलाय की नाही व्यवस्थित तेलामध्ये. तर मी ते झाकून ठेवते. हे बघू शकता चांगलं खेकड्याला तेल सुटलेलं आहे. घालून घ्यायचं. आता याच्यामध्ये मसाले ॲड करते. इथं हळद टाकून घेते अर्धा चमच. चांगली परतून घ्यायची. आता मी आमचा कोकणी घरगुती मसाला घेतलेला आहे. कोकणी घरगुती मसाला मला 3 चम्मच मी टाकून घेते. तुम्हाला आवडीनुसार जेवढं लागेल तेवढा मसाला घ्या. तुमच्या घरी किती तिखट लागतं वगैरे त्याच्यानुसार. तर परत हे चांगलं घालून घ्यायचे मसाले तेलामध्ये चांगले फ्राय करायचे. आता मी याच्यामध्ये कोकणी मसाला टाकलेला आहे. आता मी एव्हरेस्टचा मटन मसाला टाकत आहे थोडासा, अर्धा पॅकेट. टेस्ट चांगली लागेल मटणासाठी म्हणून. तो पण चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आपल्याला परतून. दहा मिनिटं चांगलं शिजून द्यायचं लो फ्लेमवर. चला तर मंडळी आपण आता झाकण खोलून बघू आपले खेकड्या तेलामध्ये फ्राय झाले की नाही व्यवस्थित मसाल्यामध्ये. तर हे चांगलं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता. आता एकदा थोडंसं परतून घेऊया आपण. चांगला कलर पण आलेला आहे लाल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे वाटलेलं खोबऱ्याचं वाटण आहे ना ते पूर्ण टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता खेकडे चांगले फ्राय करायचे आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पण आपल्याला मसाला आहे ना खोबऱ्याचा तो पण चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे तो कच्चा लागतो. मी इथे मीठ टाकून घेते आवडीनुसार. मला चमच्याच्या मापाने जमत नाही पण मी हाताने टाकून घेते. आता खोबऱ्याच्या वाटणाला पण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं 10 मिनिटं. त्याला पण चांगलं तेल सुटेल आणि आपला खोबऱ्याचं वाटण पण चांगलं तेलामध्ये शिजेल म्हणजे कच्चं राहणार आहे खोबरं पण. आता मी 10 मिनिटासाठी वाफ करून घेते. मंडळी आपण बघून घेऊया खोबऱ्याचं वाटण व्यवस्थित शिजलंय की नाही तेलामध्ये. आता मी झाकण खोलते. 10 मिनिटे झालेले आहे.
तर तुम्ही बघू शकता तेलाची तरी मस्त आलेली साईडनी. मसाला एकदा परतून घेऊ आपण. मस्त वास पण सुटलेला आहे चांगला खेकड्यांना. तर आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. हे बारीक नांग्याचा आपण ज्यूस करून घेतलेला त्याचं पाणी मी याच्यामध्ये ॲड करते. ते पाणी मी याच्यात ॲड केलेलं आहे. आणि आता आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. जास्त घट्ट पण नाही करायचं, जास्त पातळ पण नाही करायचं, असं की चव नाही लागणार. तर आता मला जेवढं पाणी हवं आहे तेवढं मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हे बघा जेवढं पाणी हवं आहे तर याच्यानुसार टाकून. जास्त पातळ पण नाही करायचं रस्सा, जास्त घट्ट पण नाही करायचं. हाय फ्लेमवर आपल्याला 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचं. झाकण नाही ठेवायचे, असंच वाफवून घ्यायचं 15 ते 20 मिनिट. मध्ये मी आमच्या गावचे कोकम घेतलेले आहे. ते खेकड्याच्या रसामध्ये टाकायचे जेणेकरून वास वगैरे असेल ना तो येत नाही खेकड्याचा आणि चव पण चांगली लागते. तर वाफून घ्यायचं आहे आपल्याला 15 ते 20 मिनिटं हाय फ्लेमवर. मंडळी आता बघू शकता तुम्ही खेकड्याला चांगली उकळी आलेली आहे आणि छान वास पण सुटलेला आहे. आमच्या बाबूला पण भूक लागलेली आहे, तो पण ओरडत आहे. चला तर मंडळी आता तुम्ही बघू शकता उकळी देऊन खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे. हा बघा मस्त तरी आलेली आहे वरती खेकड्याला. आता आपल्या इथे खेकड्याचा रस्सा रेडी झालेला आहे. चपातीसोबत भातासोबत तुम्ही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.